पिंपळगाव राजा येथील ठाणेदारासह त्यांच्या संपर्कातील 13 जण पॉझिटिव्ह आले होते, परंतु 12 पोलीस कर्मचारी निगेटिव्ह आल्याने त्यांना डॉक्टर दिलीप भुजबळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन होम क्वारंटाईन करण्यात आले आहे। पिंपळगाव राजा येथे गत आठवड्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 पोलीस कर्मचारी, 1 होमगार्ड व इतर 2 असे 6 जण पॉझिटिव्ह निघाले होते, म्हणून पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले होते। हे पोलीस स्टेशन पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे व 22 पोलीस कर्मचाऱ्यांना बारादरी खामगाव येथील पोलीस केअर सेंटर या पोलीस ठाण्याचे पुढील कार्यभार खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। 26 जुलै रोजी पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, जिल्हा चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार सुनील आंबुलकर आदी मान्यवर उपस्थित होते। पोलीस प्रशासनाच्या वतीने हेडक्वार्टर बुलढाणा व खामगाव येथे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोरोना केअर सेंटर स्थापित करण्यात आले आहे। 26 जुलै रोजी बारादरी खामगाव स्थित पोलीस कोविड-19 केअर सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 12 पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आल्याने होम क्वारंटाईन करण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा व डॉक्टर प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते 12 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र आणि शुभेच्छा देऊन अभिनंदन केले। या प्रसंगी डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ म्हणाले की बुलढाणा आणि खामगाव या 2 ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी कोविड-19 केअर सेंटर स्थापित करण्यात आले असता व स्टेट पोलीस हेडक्वार्टर 4 निदर्शनप्रमाणे ज्या प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन नियमित करण्यात येते व त्यासाठी जे होमिओपॅथिक औषध ए आहे त्यांच्या पहिल्या व दुसऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे। पोलीस कर्मचारी व अधिकारी पालन करीत आहे। माझा आरोग्य माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक ही संकल्पना बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ॲडिशनल SP कार्यालय यांना दिली आहे व सर्व कर्मचारी व अधिकारी यांना तंतोतंत अनुपालन करीत आहे व दुर्दैवाने जर कोणी अधिकारी कर्मचारी कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे सापडला तर त्याला केअर सेंटरच्या वतीने मार्गदर्शन करून त्याला मनोबल, मनोधैर्य, दिलासा देऊन सन्मान करून त्याला आत्मनिर्भर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।